देवेंद्र फडणवीस के पुलिस एहलकारों के ट्रांसफर रैकेट के इल्जाम को महाराष्ट्र की महाविकास आघाड़ी हुकूमत ने सिरे से खारिज कर दिया है। एनसीपी लीडर नवाब मलिक ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि जिन दस्तावेजात की बिना पर फडणवीस दावा कर रहे हैं उनमें से 80% पुलिस एहलकारों का ट्रांसफर हुआ ही नहीं। देवेंद्रजी 2-3 दिवसापासून प्रेस घेऊन लोकांची दिशाभूल करताय। आज ते स्पष्टपणे उघडे पडले। हिंदीमध्ये प्रेस सुरू करून त्यांनी कुठेतरी देशभर सनसनाटी निर्माण करण्यासाठी त्या प्रेस त्यांनी केलं आणि त्याच्यात रश्मी शुक्लाच्या बाजू ज्या पद्धतीने ते मांडत होते, बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग करणं हे गुन्हा आहे। ज्या रिपोर्टचा ते कुठेतरी संदर्भ देत होते त्या रिपोर्टमध्ये 80% पोलिसांची बदली झालेली नाही। ज्या रिपोर्टच्या ते संदर्भ देत होते की गृहमंत्री पैसे घेत आहेत, गृहमंत्री ही नावं फायनल करत नाही, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेत आहे, त्याआधी ते निर्णय ची फाईल गृहमंत्रीकडे येते। तो निर्णय करत असताना एसीएस होम डीजी त्या काळात ते जयस्वाल या समितीमध्ये असताना त्यांनी जे शिफारसी केली त्यांची बदल्या झालेली आहे। दुसरी जे खालच्या अधिकाऱ्यांच्या बदलीची शिफारस आहे ते पोलीस स्टॅब्लिशमेंट बोर्ड याचे अध्यक्ष ज्यांनी ह्या नोट पाठवलेला आहे ते स्वतः त्याचे अध्यक्ष असताना त्यांनी जी नावं पाठवली त्या बदल्या झाल्या।